आजच सकाळी न्यूज बघितली आणि त्यामध्ये राजस्थानच्या अवघ्या 9 वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅकमुळे मृत्यू आला। तर लहान मुलांना हार्ट अटॅक खरंच येतो का? आजकाल लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकच्या केसेस का वाढत आहेत? लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्याची काय कारणे आहेत? मुलांना हार्ट अटॅक येणार की नाही हे कसे ओळखावे? तसेच आपल्या लहान मुलांना हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आपण काय बचाव करू शकतो याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजकाल न्यूजमध्ये मोठ्या लोकांचे हार्ट अटॅकच्या बऱ्याचशा केसेस बघत आहोत। त्या अगदी आपल्याला नॉर्मल वाटतात, परंतु लहान मुलांमध्ये देखील हार्ट अटॅक येत आहे हे एक गंभीर अशी समस्या आहे। तर लहान मुलांना हार्ट अटॅक खरंच येतो का? तर हो, लहान मुलांना देखील हार्ट अटॅक येऊ शकतो। याची बरीचशी कारणं आहेत। व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की लहान मुलांना हार्ट अटॅक येण्याची नेमकी काय कारणे आहेत। तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जन्मतः हार्ट डिसीज असणं। यालाच कंजेनायटल हार्ट डिसीज असं म्हणतात। जर मुलांमध्ये जन्मतःच हार्टचे काही प्रॉब्लेम असतील, हार्टमध्ये छिद्र असेल किंवा हार्टचे वॉल जे असतात, झडपा असतात, त्या योग्य कार्यरत नसतील, त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतात। तर कधी कधी लहान मुलांचे हार्टचे जे स्नायू असतात, मसल्स असतात, त्या जाड असतात, त्यामुळे हार्टचं जे काम आहे, हार्टचं जे पंपिंग आहे ते व्यवस्थित होत नाही, त्याला व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही, त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो। दुसरं कारण म्हणजे आनुवंशिकता। म्हणजे फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर कुणाला हार्ट डिसीज असेल किंवा हार्ट अटॅकचे केसेस असतील तर याचे पण चान्सेस आहे की आपल्या मुलाला सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो। तिसरं कारण म्हणजे संसर्ग। जर काही कारणांमुळे विषाणूजन्य संसर्ग जर हार्टला झाला तर त्यामुळे हार्टच्या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी सूज येते, यालाच मायोकार्डायटिस असे म्हणतात। तर त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात। तर यामध्ये हार्टच्या ठिकाणी सूज येते, त्या ठिकाणचे स्नायू जे असतात ते कमकुवत झालेले असतात, त्यामुळे हार्ट अटॅकचे चान्सेस जास्त असतात। चौथं कारण म्हणजे दुखापत। जर हृदयाच्या ठिकाणी काही मार लागला, काही कारणामुळे दुखापत झाली किंवा छातीवर मार लागला, छातीच्या अवतीभोवती कुठे दुखापत झाली, तर त्यामुळे सुद्धा जर हार्टच्या स्नायूंना काही इजा झाली किंवा हार्टला व्यवस्थित सर्क्युलेशन पोहोचलं नाही, त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात। पाचवं कारण म्हणजे जर जन्मतः आपल्या बाळाचं वजन कमी असेल तर अशा बाळांमध्ये सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असू शकतात। त्यानंतरचं कारण म्हणजे आहार। तर आहारामध्ये बरीचशी लहान मुलं हे जंक फूडवर जास्त डिपेंड असतात। त्यामध्ये मैद्याचे पदार्थ, पिझ्झा, बर्गर, बिस्किट्स, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम यासारख्या पदार्थांचं सेवन हे अति प्रमाणामध्ये आणि वारंवार होत असतं। त्यामुळे त्यांना व्यवस्थित न्यूट्रिशन मिळत नाही, पोषण व्यवस्थित होत नाही, आणि व्यवस्थित पोषण झालं नाही तर आपले जे मसल्स असतात, हार्टला सुद्धा मसल्स असतात, तर त्यांचं पोषण व्यवस्थित होत नाही। आपलं हिमोग्लोबिन जर व्यवस्थित असेल तर हार्टला आणि आपल्या पूर्ण बॉडीच्या अवयवांना व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होत आणि त्यांना पोषक आहारच मिळाला नाही तर त्यांचं न्यूट्रिशन व्यवस्थित होत नाही, पोषण व्यवस्थित होत नाही, त्यामुळे सुद्धा बरेचसे आजार त्यांना वारंवार होत असतात। वारंवार सर्दी होणं, न्यूमोनिया होणं। तर न्यूमोनिया जर वारंवार होत असेल तर अशा वेळी हार्टचे प्रॉब्लेम सुद्धा लवकर होण्याचे चान्सेस असतात। त्यानंतर व्यायामाचा अभाव। बरीचशी लहान मुलं घरातल्या घरात गेम खेळतात, बैठे गेम खेळतात, मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळतात, टीव्हीवर गेम खेळतात, त्यामुळे त्यांचा कुठल्याही प्रकारचा व्यायाम होत नाही, शरीराची हालचाल होत नाही। मैदानी खेळ खेळल्यामुळे शरीराची व्यवस्थित हालचाल होते, मसल स्ट्रॉंग होतात, व्यवस्थित सर्क्युलेशन होतं। परंतु जर घरातल्या घरात कुठल्याही प्रकारचा व्यायाम होत नसेल तर अशामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो आणि त्या लठ्ठपणामुळे सुद्धा आपले जे मसल्स आहेत ते व्यवस्थित वर्क करत नाही, हार्टचे मसल्स सुद्धा व्यवस्थित वर्क करत नाही। बऱ्याच वेळा ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे आपल्या ज्या नस असतात त्यामध्ये फॅट जमा होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असू शकतात। त्यानंतर शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जे बऱ्याच जणांना माहीत नाही, तर यामध्ये अपान वायू, मल आणि मूत्र ह्या तिन्हींचं वेग जर धारण झालं तर त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात, असं आयुर्वेदामध्ये सरळ सरळ सांगितलं आहे। अपान वायू म्हणजे काय? तर आपण जो गॅस पास होतो तो जर थांबून ठेवला, त्यानंतर मलवेग म्हणजे जेव्हा आपल्याला शौचास येते तेव्हा न जाता
शौचास थांबून ठेवणं, मलवेगाचं धारण करणं, त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि मूत्रवेग म्हणजे लघवीला जायचं असेल, लघवीला जायला मिळालं नाही, किंवा बरीच मुलं जे असतात ती खेळण्याच्या नादात लघवीला लवकर जात नाही, किंवा शाळेमध्ये सुद्धा बरेचशा टीचर्स असतात ज्या मुलांना वॉशरूमला जायला परमिशन देत नाही. परंतु हे सुद्धा नोटीस करण्यासारखं आहे. तुम्ही याबद्दल आपल्या मुलांना विचारावं की आपले टीचर त्यांना वॉशरूमला जायला परमिशन देते की नाही. कारण की हे जर वेगाचं धारण झालं आणि ते वारंवार होत राहिलं तर त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. ह्या वेगांचं धारण केल्यामुळे पोटामध्ये गोळा येणं, वारंवार पोट दुखणं, चक्कर येणं, भूक कमी होणं, भूक मंदावणं, तसेच दृष्टिमान्य डोळ्यांची नजर सुद्धा कमी होण्याचे चान्सेस असतात. तसेच जर मूत्रवेगाचं धारण वारंवार होत राहिलं तर त्यामुळे ओटीपोटामध्ये जडपणा वाटणं, मुलांच्या पेनिसच्या ठिकाणी पेन होणं, अशी सुद्धा लक्षणं दिसतात. त्यानंतर जर मलवेगाचं धारण होत राहिलं तर संडासच्या जागी दुखणं, त्यानंतर वारंवार लहान मुलांच्या पायाच्या ज्या पोटऱ्या असतात त्या ठिकाणी बांधल्यासारखं वाटणं, त्यात दुखणं, तसेच अशा मुलांना वारंवार सर्दी देखील होत असते. कंटिन्यू नाकातून पाण्यासारखा स्राव वाहत असतो. अशा मुलांना डोकेदुखी सुद्धा बघितली जाते. छातीमध्ये भरल्यासारखं जड वाटत असतं. तर यापैकी अशी लक्षणं जरी दिसली तर ती शेवटी हार्ट अटॅक पर्यंत जाण्याची सुद्धा असू शकतात. हार्ट अटॅक येणाऱ्या मुलांमध्ये वजन न वाढण्याची देखील समस्या बघितली जाते. जर आपल्या लहान मुलांना हार्टचा प्रॉब्लेम असेल तर अशा मुलांचं वजन देखील लवकर वाढत नाही. लहान मुलांना हार्ट अटॅक आला तर त्यांच्यामध्ये पुढील लक्षणं दिसू शकतात. छातीच्या डाव्या बाजूला दुखणं, अगदी पकडल्यासारख्या वेदना होणं, अतिप्रमाणामध्ये घाम येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागणं, त्यांच्या त्वचेचा रंग हा फिका पडणं, त्यांचे ओठ, नखाची बोटं ही फिकी होणं किंवा निळ्या रंगाची अशा प्रकारची दिसणं, भरपूर प्रमाणामध्ये अशक्तपणा जाणवणं. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की आपल्या मुलांना हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आपण काय बचाव करावा, काय सावधगिरी बाळगावी. तर सगळ्यात पहिले म्हणजे जर जन्मजात काही प्रॉब्लेम असेल, कंजेनिटल हार्ट डिसीज असेल, तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. जर मुलांच्या हृदयामध्ये छिद्र असेल तर ते काही कालावधीने, काही वर्षांनी आपोआप भरले जाते. परंतु ते भरलं नाही तर त्याच्यासाठी काही शस्त्रक्रिया असतात, त्या कराव्या लागतात. जर जन्मतः मुलाचं वजन कमी असेल तर आपल्या मुलाच्या तब्येतीकडे पुढे चालून सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचे हार्टबीट्स, त्याचा हार्ट रेट सतत चेक करत राहणं. जेव्हा त्याचे हार्टबीट चेक होतात तर त्यामध्ये काही अनियमितता तर नाही ना, हे आपल्या डॉक्टरांकडून जाणून घ्यावं. जर तुमची फॅमिली हिस्ट्री असेल, घरामध्ये कुणाला हार्ट अटॅक आला असेल किंवा हार्ट डिसीज असेल तर अशा वेळी आपल्या लहान मुलांचे हार्टच्या तपासण्या सुद्धा करणं गरजेचं आहे. नियमित आरोग्य तपासणी केल्यामुळे बरेचसे हार्ट डिसीज आपल्या लहान मुलांमध्ये आम्ही बघतो. त्यामुळे लहान मुलांची हार्ट बद्दलची नियमित तपासणी करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर निरोगी जीवनशैली, तर यामध्ये सगळ्यात पहिले आहार. तर आपला आहार हा पौष्टिक असावा. त्यानंतर गरम गरम जेवण करावं. आहारामध्ये षड्रसांचा समावेश असावा. वेळेवर जेवण करणं आणि पौष्टिक जेवण करणं तेवढंच गरजेचं आहे. सकाळी मुलांना जर भूक लागली तर नाश्ता देऊन मग शाळेमध्ये पाठवावं. त्यानंतर सकाळच्या जेवणाची वेळ हे सकाळी 10 वाजेपासून 1 वाजेपर्यंत झाली पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे संध्याकाळी 7 वाजेच्या आधी झालं पाहिजे. त्यानंतर जर मुलं रात्री जागरण करत असतील, रात्री टीव्ही बघून किंवा मोबाईल बघत असतील तर ते आधी बंद करणं गरजेचं आहे. रात्री जागरण केल्यामुळे आपल्या शरीरातील वातदोष वाढतो आणि त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. त्यानंतर मुलांना मैदानी गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करावं. आपण स्वतः जावं, मुलांसोबत क्रिकेट, बॅडमिंटन अशा वेगवेगळे गेम तुम्ही खेळू शकता. मुलांना वॉकिंग, सायकलिंग यासारख्या गोष्टींची सवय लावावी. बाहेरचे खाद्यपदार्थ, पॅकेटचे फूड किंवा बंद डब्यामधले फूड ते घरामध्ये आणू नये, ते बंद करावे. कारण की अशा फूडमध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जास्त प्रमाणामध्ये असतात, जे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या सुद्धा निर्माण करू शकतात आणि त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. मुलांच्या आहारामध्ये वेगवेगळ्या फळांचा, सीझनल फळांचा समावेश करावा. ड्रायफ्रूटचा समावेश करावा. हार्टच्या हेल्थसाठी, हार्टच्या मसल्ससाठी व्हिटॅमिन डी ची सुद्धा आवश्यकता असते. म्हणून कोवळ्या उन्हामध्ये मुलांना बाहेर पाठवावं.
कोवळ्या उन्हामध्ये मुलांना घेऊन बसावं. व्हिडिओच्या पुढे बघूयात की एवढी काळजी घेऊन सुद्धा जर मुलांना हार्ट अटॅक आला तर वेळेवर आपण काय करावं. तर सगळ्यात पहिले 108 आणि 102 वर आधी कॉल करून ठेवावा. त्यानंतर मुलाला एक चांगली पोझिशन देऊन बसवावं ज्याला ती सुटेबल असेल आणि तो आरामदायी असेल. त्यानंतर त्याचा जर श्वास लागत नसेल, नाडी लागत नसेल तर अशा वेळी CPR द्यावा. तर फास्ट CPR द्यावा, त्यामुळे त्याचा श्वास यायला मदत होते. सुरुवातीचे जे काही मिनिट असतात ते फार इम्पॉर्टंट असतात आणि ह्या ज्या क्रिया आहेत त्या जर फास्ट झाल्या तर त्यामुळे मुलाचा जीव सुद्धा वाचू शकतो. योग्य वेळी निदान होणं आणि योग्य वेळी त्याची चिकित्सा होणं तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर लवकर त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील आपल्या लहान मुलांची काळजी घ्या आणि लहान मुलांमध्ये येणाऱ्या हार्ट अटॅकच्या बचावासाठी सज्ज राहा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. नमस्कार.